मात्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर फ्रंट लाईन षटक अर्जुन पाटील पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर. अच्छा, रजनीतील संघ कोणता क्वालिफाय होईल या मॅचच्या माध्यमातून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळेल. पंच विक्रम नाईक सरांचा अधिकृत इशारा आलाय. मॅचला सुरुवात होती. षटक क्रमांक पहिलं. पहिल्या षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर अर्जुन पाटील सज्ज झालाय. चला वेल कमी खर्च करा, मॅचला सुरुवात करा. यस, मागच्या मॅच मध्ये नक्की 57 धावांची भागीदारी या दोन खेळाडूंमध्ये आपण पाहिली. परंतु या मॅचच्या माध्यमातून पाहूया कशा प्रकारची सुरुवात करून देतील आपल्या टीमला. अर्जुन पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. वेल भरपूर खर्च केला जातोय. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. फटका चांगला आहे. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू उचलला जातोय. त्या दरम्यान हो डायरेक्ट हिट. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. पहिली विकेट. फलंदाज बाद विनोद म्हात्रे. होऊ शकता. काय कमालीचा थ्रो त्या ठिकाणावरनं झाला होता. डायरेक्ट नॉन स्ट्राईक एसच्या त्या ठिकाणी उद्ध्वस्त केल्या. डायरेक्ट हिट आणि फलंदाज मात्र अनफिट. पहिला गडी बाद. रनआउटची विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रदीप आलाय. यस, टीमचे कॅप्टन आहेत. षटकातील पुढचा बॉल. अर्जुन पाटील पुन्हा एकदा. या बलेस बॅटची कडा लागली आहे. यस, बॅट आणि बॉल मध्ये हलकासा स्पर्श. दिवा टीम मध्ये हर्ष. फलंदाज बाद. गोल्डन विकेट. दोन फलंदाज अगदी स्वस्तात बाद होऊन पॅडमध्ये परतताना संदेश आपण पाहतोय. दोन्ही सामन्याचे फलंदाज ज्या फलंदाजांनी मागील सामन्यामध्ये अभेद्य भागीदारी केली होती, मात्र ती या भागीदारी करणारे दोन्ही फलंदाज डकवरच्या आश्रयाला पाहायला मिळतात. नक्कीच पहिल्या बॉलवर लक फॅक्टर पाहायला मिळाला. मात्र दुसऱ्या बॉलवर काही सुरेख चेंडू आपण त्या ठिकाणी पाहतोय. बॅटची कडा आणि त्यानंतर मात्र महत्वाची विकेट. नितीन म्हात्रे त्या ठिकाणी बाद झाला. नवीन फलंदाज अरविंद म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. नट 4 नंबर 14 क्रमांकावरती आपण अरविंदला पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल देखील भरपूर चांगला होता. मात्र जोपर्यंत चेंडू अडवला जाईल त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. यस, बॅट कट होता. तिसरी विकेट घेण्याची संधी देखील त्या ठिकाणी निर्माण झाली होती. मात्र संधीचं सोनं केलं नाहीये. फलंदाजाला जीवदान मिळतंय. अरविंद मात्र त्या ठिकाणी सुखरूप आहे. गुरु धले उर्फ देवा. यस, या वेळेस देखील बॉल भरपूर चांगला होता. सिंगल कंप्लीट. एका धावेसोबत धावफलक पुढे सरकलाय. 3 धावा धावफलकावर झाल्या आहेत.
आणि पहिल्या षटकामध्ये थोडीशी बिकट स्थिती सध्या गंगामध्ये गुंतवली संघाची पाहायला मिळते. 2 बाद 3 गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अर्जुन पाटील. यस सुरेख गोलंदाजी त्या ठिकाणी आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू अवैध क्षेत्ररक्षक दूर होते. पहिल्या टप्प्यावर चेंडू कलेक्ट केला जातोय. त्या दरम्यान रन आउटची संधी जरूर होती. जरा बॉल अर्थातच थ्रो जर कलेक्ट केला असता तर कदाचित मैदान सोडावं लागलं असतं प्रदीप या फलंदाजाला. मात्र सुखरूप आहे. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावांच्या मदतीने धावफलक 5 वर पोहोचले. रेग्युलर क्रिकेटमध्ये जर बघितलं तर संदेश राजू बोगा या प्रकारे गोलंदाजी हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर या प्रकारे गोलंदाजी हाताळणारा गोलंदाज व्यंकटपती राजू आपल्याला पाहायला मिळायचा. यस अमित मिश्रा, मुरलीधर यांना देखील आपण पाहिलं होतं या प्रकारची गोलंदाजी हाताळताना. या बलेचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला, सिंगल कंप्लीट. अर्थातच या प्रकारची गोलंदाजी म्हणजेच या प्रकारचं रनअप जे आहे अगदी अंपायर्स आणि नॉन स्टेक एस्टांच्या मधून कमालीची गोलंदाजी. वय वर्ष 61 जरी असला तरी देखील नक्कीच 16 वर्षाचा हा खेळाडू असं काही भासतंय त्या ठिकाणी ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे सुभाष धुमाल. अगदी बरोबर. आपण पाहतोय एज इज ओनली लिमिट. कारण आपण पाहतोय अगदी तरुणाला लाजवेल अशी कामगिरी इथे करताना आपण पाहतोय गोलंदाज दिवा संघाकडून अर्जुन पाटील, जिने पहिल्याच षटकामध्ये गोंदवली संघाच्या फलंदाजाला खिंडार पाडलेला आहे. कारण जे बुरुज होते ते दोन्ही बुरुज ढासळले गेलेले आहेत. नितीन म्हात्रे, विनोद ज्यांनी मागील सामन्यामध्ये अभेद्य भागीदारी केली होती आणि ते फलंदाज इथे बाद होऊन पॅलोमध्ये परतलेले आहेत. 2 बाद धावसंख्या 6. थोडीशी बिकट स्थिती इथे गंगामाता गोंदवली संघाची पाहायला मिळते. यस सुभाष धुमाल सर, तुमची फलंदाजी असो किंवा तुमची गोलंदाजी संघाला अपेक्षित असते एक चांगली सुरुवात. आणि ती चांगली सुरुवात मात्र या ठिकाणी अर्जुन पाटील या गोलंदाजाने करून दिली आहे. अप्रतिम षटक. अगदी बरोबर. गंगामाता गोंदवली संघाच्या सलामीवीरांना सुरुवात चांगली करता आली नाही. मात्र ते दिवा संघाकडून चांगली सुरुवात करून देताना आपण पाहतोय अर्जुन हा गोलंदाज. यस तर षटक क्रमांक पहिलं, ज्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा, 2 महत्वाच्या विकेट्स देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि आता मात्र षटक क्रमांक 2, पहिला मॅचचा हिरो अर्थातच दिवा एक्सप्रेस उदय म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर येतोय. पाहूया उदय म्हात्रे कशा प्रकारे गोलंदाजी करेल. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण जे आहे ते विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळत आहेत. षटकातील पहिला बॉल उदय म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. समोर आपण अरविंद म्हात्रेला पाहतोय. आणि निलेश भुईर दानसुराजा गुंतवले यांच्याकडून अरविंदसाठी सुवर्ण संधी आहे. षटकांची हॅट्रिक जर पूर्ण करतोय तर 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. यस बेल थोडा कमी खर्च करा. षटक क्रमांक 2 आणि षटकातील पहिला बॉल उदय म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. पहिला मॅचचा हिरो उदय म्हात्रे. पहिला बॉल, या बलेचा बॉल ऑफ ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे रत्नकांत म्हात्रे. चेंडू उचलतोय, फेकी झाली आहे. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. पुन्हा एकदा थ्रो जर ॲक्युरेट असतात तर पुन्हा एकदा संधी निर्माण झाली होती. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 8 धावा धावफलकावर झाल्या आहेत. तर कालवरगावचे लालचंदजी म्हात्रे यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यापीठात या. आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली, झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. अरविंद म्हात्रे बॅक टू द डगआउट. तिसरा फलंदाज देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळत. समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र एलिव्हेशन प्राप्त करताना फलंदाज अरविंद याला आणि चांगला झेल
लॉंग ऑफ मध्ये प्राप्त करताना आपण पाहतोय या पकडताना क्षेत्ररक्षक आणि तिसरा मोहरा गारत होतोय इथे मात्र गंगामाता गोंदवले या संघाचा. यस रत्नकांत म्हात्रे यांच्या माध्यमातून चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. द ब्रदर ऑफ शशी म्हात्रे. आणि शशी म्हात्रे सर सध्या खुश आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर स्मित असे पाहायला मिळते. यस कारण संघाचा विचार केला तर ऑल इज वेल आतापर्यंत कामगिरी आपण पाहतोय. तर नवीन फलंदाज दीपक पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. दीपक पाटील सोबत टीमचे कॅप्टन प्रदीप त्या ठिकाणी आहेत. अर्थातच सुरुवात भरपूर चांगली झाली आहे दिवा टीमची. दिवा स्पोर्ट दिवा एक मोठं नाव आणि त्यांच्या समोर गंगामाता गुंदावली हे देखील एक मोठं नाव आहे. तर आता मात्र या दोन फलंदाजांना जबाबदारीने खेळावं लागेल, एक भागीदारी करावी लागेल त्या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल स्टेट ड्राईव्ह, चेंडू लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मध्ये येतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतायत आणि चुकीला माफी नाहीये. चेंडू सीमारेषा पार, 4 धावा. हे टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता. द ब्रदर ऑफ शशी म्हात्रे रत्नकांत म्हात्रे यांच्या माध्यमातून चुकी पाहायला मिळते आणि त्या चुकीचं रूपांतर 4 धावेमध्ये झालंय. 4ने धावफलक पुढे सरकलंय. 12 धावा धावफलकावर झाल्या आहेत. धावसंख्या दुहेरी अंगामध्ये पाहायला मिळते 12 धावा. उदय म्हात्रे पुन्हा एकदा या बलेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. अपील तर जोरदार झाली होती, मात्र हाईट फॅक्टर आपण त्या ठिकाणी पाहतोय आणि त्या कारणास्तव पंच विक्रम नाईक सर सहमत नाहीयेत. 12 धावा धावफलकावर स्थिर आहेत. पंच विक्रम नाईक सर यांचा देखील अंदाज वेगळाच पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी या फॉर्मॅटमध्ये सातत्याने चांगले डिसिजन्स त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. या बलेस टॉप एज, अजून एक महत्वाची विकेट. फलंदाज बाद दीपक पाटील. संजयभाई म्हात्रे आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. संजयभाई म्हात्रे यांचं क्रीडानगरमध्ये शुभ आगमन झालेलं आहे. मी आयोजन कमिटीच्या वतीनं आपणास विनंती करतोय, संजयभाई म्हात्रे आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद. यस थँक्यू किनी. बोलियो आपण मॅचच्या दिशेने. नवीन फलंदाज अंकुश मैदानाच्या आतमध्ये आलाय. मात्र आतापर्यंत धावांवर पूर्णपणे अंकुश लावलाय टीम दिव्वा स्पोर्ट दिव्वाच्या गोलंदाजाने. पुढचा बॉल, या बॉलेचा बॉल देखील भरपूर चांगला होता. जोरदार अपील त्या ठिकाणी झाली आहे. पंच मात्र सहमत नाही आहेत. नक्कीच ज्यावेळेस पायजीची अपील होते त्यावेळेस मात्र पंचांच्या दृष्टिकोनातून तपासलं जात आहे. चेंडू कुठे पडलाय, चेंडू मिडल स्टिकला आहे का, चेंडूची हाईट किती आहे, चेंडू बॅटकट आहे का, या सर्व गोष्टी तपासल्या जात आहेत. मात्र त्या दरम्यान लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे आणि त्याचबरोबरीने रनआउटची विकेट देखील पाहायला मिळाली आहे. अजून एक गडी बाद. गंगामाता गुंदवली नवीन 40+ संघाचे खेळाडू निलेश भोईर यांनी गंगामाता गुंदवली सिनियर 40+च्या खेळाडूंना पारितोषिक जाहीर केलं आहे. सलग 3 चौकार 2000 आणि सलग 3 षटकार 3000 निलेश भोईर यांच्याकडे पारितोषिक आहे.
नक्कीच आपण कालवार गावचे समाजसेवक आणि आपल्या गुरुदत्त 40+ संघाचे खंदे समर्थक लालचंद मामा म्हात्रे आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचा आपण यथोचित स्वागत सन्मान करूया. अविन माली आपण पुढे या. आपण लालचंद मामा म्हात्रे यांचा एक शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. नक्कीच आमचे संदीप ज्युनियर हे मामांचं स्वागत सन्मान करतील. गुरुदत्त 40+ मानकोली संघाचे खंदे समर्थक संदीप आपले शुभ हस्ते आपण लालचंद मामा म्हात्रे यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचं आहे. सुरेश बाळमामा म्हात्रे चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून लालचंद मामा म्हात्रे यांचा शुभ सन्मान गुरुदत्त 40+ संघाच्या वतीने केला जातोय. धन्यवाद. यस थँक्यू व्हेरी मच केनी. बोलूया आपण थेट मॅचच्या दिशेने. आता मात्र 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. धावा धावफलकावर आहेत 5 गडी बाद 13 धावा धावफलकावर आहेत. नक्कीच आता मात्र असंच म्हणावं लागेल प्रदीप पाटीलला, कॅप्टन वाहक खडे जहा मसले बडे. प्रदीप पाटीलवर मात्र भरपूर जबाबदारी असेल. टीमचे कॅप्टन आहेत गंगामाता गोंदावली टीमचे, जे नॉन स्ट्रायकर आहेत. तर नवीन फलंदाज हेमंत मैदानाच्या आतमध्ये आलाय. कृष्णा मडवी बॉलिंग ट्रॅकवर, षटक क्रमांक 3, षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल त्रिफला दांडी गोल. फलंदाज बाद. काय घडतंय हे मैदानाच्या आतमध्ये. वाडा बॉलिंग. कोणत्याही अँगलमध्ये असं वाटत नाहीये की गंगामाता गुंदवली संघ फलंदाजी करतोय. यस साफलातून गोलंदाजी टीम दिवा स्पॉट दिवा पूर्णपणे चार्ज झालेले आहे. आणि आमच्या संरक्षण कक्षामध्ये देखील शशी म्हात्रे सर चार्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज संजय मैदानाच्या आतमध्ये आलाय. इन ॲट 8 नंबर 8व्या क्रमांकावरती आपण संजय पाटीलला पाहतोय. नक्कीच आतापर्यंत गंगामाता गोंदावली टीमचा विचार केला तर सुभाष धुमाल सर तू चल मी देखील आलोच ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. कोणताही फलंदाज तक धरून उभा राहिलेला नाहीये. अगदी बरोबर. पटावर हजेरी लावण्याचं काम फक्त गोंदावली संघाच्या फलंदाजाने केलेलं आहे. यस आणि त्याचं पूर्ण श्रेय जाईल गोलंदाजांना. ज्या प्रकारे गोलंदाजी या ठिकाणी होती आहे. कृष्णा मडवी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, षटकातील पुढचा बॉल. यस सन्माननीय प्रदीपजी पाटील यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे दिव्वा स्पोर्ट दिव्वा टीमला. कृष्णा मडवी बॉलिंग ट्रॅकवर, षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला वळवलाय आणि त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होतोय. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान सचिव प्रदीप जोशी साहेबांचं शुभ आगमन. वेलकम वेलकम वेलकम, सुस्वागतम. या मंडळामागे अर्थातच या फॉर्मॅट मागे अफाट मेहनत अफाट कष्ट ज्यांचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रदीप जोशी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम. कृष्णा मडवी अफलातून गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील अजून एक चांगला बॉल. त्या ठिकाणी रन आउटची विकेट. फलंदाज बाद. यस काय घडतंय हे मैदानाच्या आतमध्ये. सुभाष धुमाल सर प्रतिक्रिया नक्कीच अपेक्षित आहे.
गंगामाता गोंदवली संघ मागील सामन्यामध्ये खेळला होता तोच संघ आहे असं वाटतच नाही. ज्याप्रमाणे गोंदवली संघाकडून फलंदाजी केली गेली आपण पाहतो या तब्बल आतापर्यंत जर विचार केला तर 7 फलंदाजी बाद होऊन पेलामध्ये परतलेले आहेत. यस 7 फलंदाज बाद झाल्यात आणि 10वा धावफलकावर आपण पाहतोय 7 दुने 14. 14 धावा धावफलकावर पाहायला मिळतात आणि तब्बल 7 फलंदाजी बाद झालेले आहेत. अगदी वातात झालेले आपण पाहतोय फलंदाजी करणाऱ्या गंगामाता गोंदवली संघाची. आणि गोंदवली संघाच्या संघनायकाने जो निर्णय घेतलेला आहे प्रथम फलंदाजी करण्याचा टॉस जिंकून तो पूर्णपणे अंगलट आलेला आहे. कृष्णा मडवी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर षटका दिला. पुढचा बॉल या बलेचा बॉल समोरच्या दिशेने बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रो मध्ये बॅकअप किपरच्या माध्यमातून देखील झालंय. चेंडू मात्र निर्धाव गेला. यस धुमाल सर डिसिजन बाबत तुम्ही चर्चा करत होता. मात्र रजनी क्रिकेट आहे खास करून काही जे कॅप्टन्स आहेत रजनी क्रिकेटमध्ये टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करणं योग्य समजतात. आणि याआधी देखील आपण पाहिलं गंगामाता गोंदवली 2 सामने जे जिंकलेत ते फलंदाजी करून जिंकले होते. मात्र त्या प्रकारे प्रदर्शन या सामन्यामध्ये गोंदवली संघाला करता आलेलं नाही जे नक्कीच निर्णय घेतला गेला होता. खरं तर मोठी धावसंख्या करण्याचा प्रयत्न गोंदवली संघाकडून केला जाणार होता मात्र तो प्रयत्न इथे पाहायलाच मिळाला नाही. एकही फलंदाज खेळपटू तल ठोकून फलंदाजी करू शकलेला नाही. कृष्णा मडवी पुन्हा एकदा या बॉलर्स देखील अजून एक चांगला चेंडू त्या ठिकाणी मात्र ओव्हर थ्रो झालाय. यस आणि त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. एका धावेसोबत धावफलक पुढे सरकलंय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 15. 15 धावा धावफलकावर आपण पाहतोय. यस आता मात्र प्रदीप टीमचे कॅप्टन आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती आल्यात फलंदाजीसाठी. आतापर्यंत 2 बॉल केल्यात. एक धाव त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली आहे. षटका दिला. पुढचा बॉल या बलेचा बॉल अतिशय सुरेख कव्हर ड्राईव्ह. चांगला फटका. चेंडू मात्र थांबत नाहीये. निघून गेलाय सीमा रेषा पार. 4 धावा चौकार. लोकप्रिय नेता कर्णधाराने दाखवून दिले की फटके कसे खेळावे. एक ज्वलंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय. कवरेजचा अतिशय सुरेख फटका प्रदीप पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. नक्कीच कॅप्टन इनिंग त्या ठिकाणी पेश करावी देखील लागेल कारण आपला संघ दर्पणाखाली आहे. आपल्या संघाला आवरावा लागेल. आपल्या संघाला सावरावं लागेल कारण आतापर्यंत जर विचार केला तर पहिल्या 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या 3 षटकांमध्ये आपण पाहतोय 19 धावा धावफलकावर आहेत मात्र त्या मोबदल्यात 7 विकेट्स देखील पाहायला मिळाल्यात. तर एकंदरीत शेवटचा अंतिम षटक आहे आणि या अंतिम षटकामध्ये जास्तीत जास्त धावा ठोकण्याचा प्रयत्न असेल गंगामाता गोंदवली टीमचा. तर त्या उलट कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल दिव्हा स्पोर्ट दिव्हा टीमचा. जर 3 गोलंदाजाचा संदेश विचार केला तर तिन्ही गोलंदाजांनी प्रत्येकी 6-6 धाव खर्च केलेले आहेत. दुसरं षटक उदय म्हात्रेने हाताळलं. त्या षटकामध्ये फक्त लेगबाच्या रूपाने धाव पाहायला मिळाले आहे. अर्जुन पाटील षटक हाताळलं. त्याच्या षटकामध्ये त्यांनी 6 धाव खर्च केले होते. त्यानंतर उदय म्हात्रे याच्या षटकामध्ये त्यांनी 6 धाव खर्च केल्या होत्या आणि कृष्णा मडवी याने देखील आपल्या षटकामध्ये 6 धाव खर्च केले आहेत. मात्र गोलंदाजाने जणू काही ठरवलेलं आहे देवा संघाच्या की 6 पेक्षा जास्त धाव द्यायच्या नाहीत. नक्कीच खरं तर सुरुवात चांगली तर शेवट चांगला. मात्र क्रिकेट पूर्णपणे अनिश्चिततेचा खेळ आहे. सुरुवात तर अप्रतिम झाली आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये वार झालाय मात्र शेवटच्या षटकामध्ये पलटवार पाहायला मिळेल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. गोपीनाथ म्हात्रे दादांच्या चेहऱ्यावरती नक्कीच थोडी निराशा जरूर आपल्याला पाहायला मिळते. गोपीनाथजी पाटील जे 12th मॅन आहेत. मात्र शशी म्हात्रे सर सध्या खुश आहेत. नक्कीच त्यांच्या संघाने प्रतिस्पर्धी संघाला पाणी पाजलेले आणि ते पाणी घेऊन देखील आपल्या खेळाडूंना घेऊन गेले होते. यस मात्र क्रिकेटमध्ये
खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक षटक देखील काफी असतंय मॅच टर्न होण्यासाठी आणि ते टर्निंग षटक पाहायला मिळेल का? शेवटचं अंतिम षटक किरण म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय, क्षेत्ररक्षक चुकी करतायत, कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. आत्ता जाऊन चेंडूची फेकी झाली आहे, मात्र त्या दरम्यान 3 धावा कंप्लीट. आता मात्र हे फलंदाज जास्तीत जास्त धावा पळून काढण्याचा प्रयत्न करतील, कारण धावांची नित्यांत आवश्यकता गंगामाता गोंदवली संघाला आणि तब्बल 3 धावा फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. धावा येणं महत्वाचं आहे. या षटकामध्ये धावा येणं खरं तर गोंदवली संघासाठी महत्वाचं झालेलं आहे, कारण धावसंख्या आपण बघतो धावपलकर आत्ता मात्र 3 ने वाढून झालेली ती 22 धावा. यस नेल्सन 22 22 धावा धावफलकर आपण पाहतोय. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे गंगामाता गोंदवली टीमकडे काही करण्यासाठी. या वेळेस समोर आपण प्रदीप पाटीलला पाहतोय, टीमचे कॅप्टन. एक चौकार जरूर त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळालाय, क्षमता जरूर आहे, सिद्ध करावी लागेल. या वेळेस बॉल समोरच्या दिशेने, यस अप्रतिम झेल, फलंदाज बाद प्रदीप पाटील. आणि प्रदीप पाटील देखील अखेर बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 8वा फलंदाज बाद होतोय गंगामाता गोंदवली संघाचा आहे. आपण पाहू शकता फालतूरमध्ये अतिशय सुरेख झेल किरण म्हात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 22-8 अशी स्थिती आपण बघतो सध्या गंगामाता गोंदवली या संघाची. एक महत्वाचा सामना आणि त्या महत्वाच्या मॅच मध्ये आपण पाहतोय अगदी नाजूक स्थिती पाहायला मिळते गंगामाता गोंदवली टीमची. खरं तर गंगामाता गोंदवली टीमच्या प्रेक्षकांना हे अपेक्षित नसेल, कारण पहिल्या 2 सामन्यांचा विचार केला तर काय कामगिरी पाहायला मिळाली होती, परंतु या मॅच मध्ये कोणत्याही अँगलमध्ये अजूनही वाटत नाहीये की गंगामाता गोंदवली हा संघ खेळतोय. अगदी बरोबर, पूर्णपणे सहमत आहे आपल्या मताची, कारण ज्या 2 सामन्यात कामगिरी झाली होती कदाचित नजर लागले, दृष्ट लागले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. न्यू बॅटर मैदानामध्ये पाहायला मध्ये गोंदवली संघाकडून संजय म्हात्रे. धीरज म्हात्रे आणि संजय म्हात्रे ही जोडी मैदानामध्ये, धावसंख्या 23 धावा. किरण म्हात्रे पुन्हा एकदा, या बलेज बॅटची कडा लागली आहे, शॉर्ट थर्ड मॅनला चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. यस मात्र त्या दरम्यान ओव्हर थ्रो देखील झालाय. बागंबाग क्रिकेट थोडं पाहायला मिळतंय, मात्र चुकीची कॉलिंग, तालमेल देखील चुकीचा आणि पुन्हा एकदा अजून एक गडी बाद. लोकप्रिय ने विकेट आणि आता मात्र शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सुभाष धुमाल सर, दिवा स्पोर्ट दिवा टीमने ठरवलं होतं की काय की सर्वांना फलंदाजी देऊ आणि जमेची बाजू मात्र गोंदवली संघाच्या दृष्टीने करे सर्व फलंदाजांना मात्र फलंदाजी मिळेल. आपण पाहतोय या, कारण सर्व फलंदाजांना फलंदाजी करण्याची संधी या सामन्यामध्ये मिळालेली आहे. शेवटचं षटक आणि शेवटची जोडी आणि शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवर किरण म्हात्रेला आपण पाहतोय 25 धावा धावफलकावर आहेत, 9 गडी बाद. किरण म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. नवीन फलंदाज इन ॲट 11 नंबर प्रेमनाथ आलाय. या बल्याचा बॉल उडवला ऑन साइडला, झेलच्या स्वरूपात अजून एक गडी बाद. ऑल आउट टीम गंगामाता गोंदवली. स्वरूपात गंगामाता गोंदवली संघाची धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळते ती 25 धावा आणि 26 धावांचं लक्ष्य दिवसभर दिवा संघासमोर येथे गंगामाता गोंदवली संघाने उभा केलेलं आहे.
नक्कीच या मॅचचा विचार केला तर योगायोग आपल्याला पाहायला मिळतात की प्रत्येक गोलंदाजाने फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात आणि या चषकातील पहिली टीम गंगामाता गुंदवली ची या ठिकाणी ऑल आउट झाली आहे. यस सुभाष धुमाल सर, आपण या आधीच्या मॅचचा विचार केला तर 10 गडी राखून 57 धावा ठोकल्या होत्या आणि या मॅच मध्ये 10 गडी बाद धावा धावफलकावर आहेत 25 धावा एकंदरीत. गंगामाता गोंदवली संघाने जर हा सामना जिंकला तर विशाल म्हात्रे यांच्याकडून तब्बल विशाल पाटील यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयाचा पारितोषिक गंगामाता गोंदवली संघाला दिलं जाईल. विशाल पाटील यांच्याकडून ब्रेकिंग न्यूज आहे, जर गंगामाता गोंदवली संघाने हा सामना जिंकला तर तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक विशाल पाटील यांच्याकडून गंगामाता गोंदवली संघाला दिलं जाईल. नक्कीच आणि त्या दरम्यान खेळणाऱ्या दोन्ही टीम्सला, संपूर्ण आयोजन कमिटीला आणि खास करून आमच्या कॉमेंट्री पॅनलला भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष प्रमोददादा भोईर यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद प्रमोददादा भोईर, या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर अशा प्रकारे आपण पहिली इनिंग या ठिकाणी पाहिली. 25 धावा धावफलकावर आहेत. 26 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. एका माफक लक्षाचा बाटला कशा प्रकारे केला जाईल, दिवा स्पोर्ट दिवा टीमच्या माध्यमातून या धावा काढल्या जातील का की त्या उलट अजून काही चमत्कार पाहायला मिळेल, आपण ऐकूया. द व्हॉइस ऑफ गोरसे भिवंडी, कम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाल सर. गंगामाता गोंदवली संघाने प्रथम फलंदाजी करताना आपल्या धावपलीकडे धावा जोडल्या. त्या 25 आणि 26 धावांचं आव्हान इथे मात्र दिवा स्पोर्ट दिवा संघासमोर त्यांनी उभं केलेलं आहे. लो स्कोरिंग सामना आपण पाहतोय, मात्र या धावांचं जर संरक्षण करायचं असेल तर गोंदवली संघाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. तर टाइम सेट केला जातोय. क्षेत्ररक्षण सजवलं गेले सर्वजोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दिवा स्पोर्ट दिवा संघाकडून 26 धावांचं लक्ष आहे आणि 26 या लक्ष्याचं पाठलाग करण्यासाठी दोन्ही सर्वोच्च फलंदाज मैदानामध्ये दिवा स्पोर्ट दिवा संघाकडून दाखल झालेले आहेत. सव्वीस धावांचं लक्ष आहे. सलून मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते दिवा स्पोर्ट दिवा संघाकडून प्रदीप आणि किरण ही जोडी मैदानामध्ये. दोन्ही सलमेचे फलंदाज मैदानामध्ये दिवा स्पोर्ट दिवा संघाकडून पाहायला मिळतात. तर सलमेचं पहिली षटक हाताळण्यासाठी गोलंदाज गंगामाता गोंदवली संघाकडून सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर संजय पाटील. या लक्ष्याचं जर संरक्षण करायचं असेल गंगामाता गोंदवली संघाला तर गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि अंतराने विकेट देखील प्राप्त करावी लागतील. तोंगल मध्ये विकेट प्राप्त करायला लागतील जर हा सामना गोंदवली संघाला जिंकायचा असेल तर. इथे मात्र चेंडूला दिशा दिलेल्या या पॉइंट रिजन मध्ये एक धाव फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने अकाउंट ओपन होते संघाचं आणि सिंगलने अकाउंट ओपन करताना फलंदाज किरण
किरण म्हात्रेला देखील माहिती आहे सिंगल डबलने देखील काम बनेल आणि त्यानुसार पहिल्या बॉलवर अगदी हलक्या हाताने सिंगल कंप्लीट केली आहे. हा सिंगलने स्वतःच संघाचं अकाउंट देखील त्याने ओपन केलेलं आहे, कारण लक्ष मोठं नाही 26 धावांचं, आणि ते लक्षात घेऊन अगदी हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली होती. इथे कव्हर रिझनमध्ये चेंडू टोललेला आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतात, तर दुसरा फलंदाज प्रदीप म्हात्रे देखील एका धावने आपला अकाउंट ओपन करतोय. दोन्ही फलंदाजांनी एका धावने आपला अकाउंट ओपन केलेलं आहे आणि दिवा संघाची धावसंख्या धावपलीकडे बिनबाद 2. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल कव्हरच्या वरून उडवलाय. अप्रतिम, अलौकिक, अविश्वसनीय, अफलातून फटका. चेंडू सीमा पार, 4 धावा, चौकार. पण पदे इनफिल्ड क्लिअर करताना पाहायला मिळतोय फलंदाज कव्हरच्या डोक्यावरून फटका आणि या डीप मधून चेंडू निघून जाते सीमापार, चौकार. चौकारीने संघाची धावसंख्या 6. 20 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे दिवसभर दिवा संघाला हा सामना जिंकण्यासाठी. यस, एक शॉर्ट चेंडू होता आणि त्यावर चांगला शॉट, 4 धावा. संजय पाटील वैयक्तिक पहिले आणि सांघिक पहिले षटक चालतोय. तर पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज किरण म्हात्रे. इथे समोर केले चेंडूला डाऊन द ग्राउंड, क्षेत्ररक्षक दुरून चेंडूवर झेपावतोय, मात्र तो पहिल्या प्रेक्षकाने चेंडू निघून जाईल सीमा पार. आणखीन एक चौकार, सलग दुसरा. यस, हे टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहू शकता. अगदी खडे खडे समोरच्या दिशेने सरळ बाटने हा फटका खेळून काढला होता. क्रिकेटमधील सर्वात सेफ फटका, 4 धावा, चौकार. स्टँड अँड डिलेवर फटका पाहायला मिळाला होता. इथे मात्र इम्पॉस फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. सरळ बॅटने धावा येत असताना मात्र या फटक्याची आवश्यकता आहे का, हा प्रश्न देखील किरण म्हात्रेला विचारला जाईल. काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न नक्कीच किरण म्हात्रे करताना पाहायला मिळतोय. इथे कट केलेल्या चेंडूला कव्हर बाउंड्री मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि धावसंख्या सिंगल वाढते. धाव प्ले कर 11 धावा. अप्रतिम सुरुवात त्या ठिकाणी आपण पाहतोय, कारण फक्त आणि फक्त 26 धावांचं लक्ष आहे आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. बिनबाद डबल 1, 11 धावा धावफलकावर. 11 धाव धावपल्याकडे पाहायला मिळतात. दिवसभर दिवा संघाची चांगली सुरुवात 26 या लक्ष्याचा पाठलाग करताना. नक्कीच, आणि त्या दरम्यान खेळणाऱ्या दोन्ही टीम्सला या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी आणि खास करून आमच्या कॉमेंट्री पॅनलसाठी भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान सदस्य गणेश दादा ठाकरे यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद दादा, या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गणेश ठाकरे देखील ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत ठाकूरपाडा इथून, आणि त्यांच्याकडून देखील या स्पर्धेला आमच्या संयोजन कक्षाला हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद, आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र आपण पाहतोय या दिशा फरकटल्या पंचांचा इशारा वाईट, आव्हान त्याचा वाईट चिरपाने धावसंख्या सिंगलने वाढून होती. धावपलीकडे 12 धावा. तुम्हाला सर तुमच्याकडे बॅलन्स कमी आहे आणि त्यामध्ये जर तुम्ही खर्च जास्त कराल तर हे तुमच्या टीमसाठी कुठेतरी महाग ठरेल. अगदी बरोबर, कारण टुटपुंचं लक्ष आहे, माफक आव्हान आहे 26 धावांचं, आणि त्यामध्ये अशा प्रकारे गोलंदाजी नक्कीच इथे मात्र बरोबर पाहायला मिळत नाही. तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 2 ने वाढून होते. धावपलीकडे 14 धावा. धावसंख्या 14, 26 या लक्ष्याचा पाठलाग दिवसभर दिवा संघ करतोय. यस, 26 धावांचा पाठलाग आणि अगदी सफल पाठलाग आतापर्यंत चालू आहे, कारण धावा धावफलकावर आपल्याला 14 पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2चा खेळ चालू आहे. इथून 12 धावांची अजूनही आवश्यकता आहे दिवसभर दिवा संघाला सामना जिंकण्यासाठी.
विजयाकडे मार्गक्रमण करताना दिवसपूर दिवा संघ आपण पाहतोय. यावेळी चेंडूला केलेलं आहे ते पॉइंट रिजन मध्ये एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगलने वाढते. एका धावने धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या सिंगलने वाढून होते. धावफलकावर 15 धावा. आणि त्या दरम्यान या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी खेळणाऱ्या दोन्ही टीमसाठी ओम साई फॅमिली गार्डन डाबाचे प्रोप्रायटर श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमचे एक चांगले खेळाडू कबीर मामा ठाकरे यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद कबीर मामा ठाकरे. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 15. इथून 11 धावांची अजूनही आवश्यकता आहे. दिवासपूर दिवा संघाला हा सामना जिंकण्यासाठी चांगल्या स्थितीमध्ये सध्या दिवासपूर दिवा संघ पाहायला मिळतोय. यस पूर्णपणे ऑल इज वेल दिवास्फोट दिवा. दीपक पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र चेंडूला खेळलेलं आहे ते कव्हर रिझन मध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावने संघाची धावसंख्या वाढते. इथे पंचानं निशाणा केलेला आहे. विक्रम नाईक सर बाल बाल बचे. नक्कीच अगदी चुकीच्या जागेवर हा चेंडू लागला होता. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 17 धावा. 26चं लक्ष आणि 26च्या लक्षाचा पाठलाग दिवासपूर दिवा संघ करतोय. यस दिवास्फोट दिवा टीम पूर्णपणे ठरली आहे. गंगामाता गुंदावली संघासाठी खतरा. धावा झाल्यात 17. इथे ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूवर येतोय आणि हा झेल सोडला जातोय. गोष्ट आज कुठलीच आपण गुंदोली संघाच्या बाजूने घडताना दिसत नाही या सामन्यामध्ये. हा मानसिक दबाव आहे. नक्कीच आपल्या टीमने धावा कमी उभ्या केल्या आणि त्यामध्ये मात्र क्षेत्ररक्षण देखील चुकीचं पाहायला मिळत आहे. पहिल्या 2 मॅचेस जर आपण पाहिल्या तर जे काही घडत होतं ते गंगामाता गुंदवली टीमच्या बाजूने घडत होतं. मात्र या मॅचचा विचार केला तर या मॅचमध्ये जे काही घडतंय ते पूर्णपणे ऑपोजिट घडतंय गंगामाता गुंदवली टीमचा विचार केला तर. कारण उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज गंगामाता गुंदोली संघाकडून येथे मध्ये सज्ज होतोय. अंकुश मात्र कुठल्या प्रकारचा अंकुश दिवा संघासमोर पाहायला मिळत नाही. अंकुश गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय गुंदवली या संघाकडून. आता इतर 2 जे गोलंदाज होते त्यांना अंकुश धावण्यावर लगावता आलेलं नाही. पाहूया अंकुश लावेल का धावांवर. इथे स्वतःच्या फालतूमध्ये चांगले क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र विकेटचं पतन. फलंदाज बाद. धावची चुरबाने. कार्यकर्ते पहिला फलंदाज बाद होऊन करताना आपण पाहतोय प्रदीप म्हात्रे दिवा संघाचा. अंकुश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. न्यू बॅटर गणेश. पुन्हा एकदा निशाणा साधण्याचा प्रयत्न. निशाणा साधला जात नाही. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगलने वाढते. धावफलकावर 19 धावा.
यावेळी या पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने धावप्ले घालता ठेवलेलं आहे. धावसंख्या 20. 6 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. इथे कवूर रिझन मध्ये चेंडू जातोय. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न केला जातोय. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला गेलेला आहे आणि तिसरी धाव देखील पूर्ण. धावसंख्या 23. इनमेन 3 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र हा सामना जिंकण्यासाठी दिवासपूर दिवा संघाला विजयाच्या उंबाट्यावर दिवासपूर दिवा संघ आता येऊन ठेवलेला आहे. येथे या मोठा फाटका. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल, फेकी करेल, तोपर्यंत दुसरी धाव देखील पूर्ण आणि स्कोर लेवल केवळ एका धावेने दूर दिवासपूर दिवा संघ विजयापासून. एका धावेची आवश्यकता आहे. यस, अगदी विजयाच्या उंबाट्यावर, विजयाच्या समीप आपण पाहतोय दिव्यास्फोट दिव्या टीमला. स्कोर इज लेवल बट चेसिंग इज कंपल्सरी. केवळ एका धावेची आवश्यकता आहे विजयासाठी दिवासपूर दिवा संघाला हा सामना जिंकण्यासाठी. आणि अशा प्रकारे हा विजय संपादन केलेला आहे दिवासपूर दिवा संघाने. अभिनंदन दिवासपूर दिवा अँड हार्ड लक गंगामाता गोंदवली. अभिनंदन शशी म्हात्रे सर. अभिनंदन कपिल म्हात्रे आणि हार्ड लक गंगामाता गोंदवली. यस, त्वरितच आपण टॉस करणार आहोत. श्री कालिका माता खारबाव टीमचे कॅप्टन, त्याचबरोबर दिव्यास्फोट दिव्या टीमचे कॅप्टन. चला आपण त्वरित टॉस साठी या आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच एक असा खेळाडू ज्याने 2 विकेट्स घेतल्या, 6 धावा खर्च केल्या होत्या आणि फलंदाजी करत असताना ठोकल्या 17 धावा.